नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या अजून एका ब्लॉगमध्ये. तर खूपच दिवसांनी आपण हा ब्लॉग शूट करत आहे. तर त्याचं कारण तुम्हाला पुढे पुढे ब्लॉगमध्ये समजेलच. तर उद्या आहे मला कामावरून सुट्टी. तर विचार करतोय की जाऊया गावाला. अजून घरी माहीत नाही आहे, कारण की आईला आपल्याला सरप्राईज द्यायचं आहे. तर माझ्याबरोबर अजून एक व्यक्ती येणार आहे. तर ती खूपच फेमस ब्लॉगर आहे, तुम्ही तिला ओळखतच असाल. पुढे पुढे जाऊन तुम्हाला कळेलच. तर चला मग आता जाऊयात. तर ताई, येतो मी. रडवेड नको माझ्या आठवणीत. नक्की नक्की, चलो बाय बाय. तर भाई फायनली खूप ट्रॅफिकमध्ये अडकून आत्ता मी पोचलो आहे माईकडे. चला मग जाऊया माईचे रिॲक्शन घेऊ. कसं वाटतंय माई, मला लय खूप दिवसातले भेटून. बस बस बस. आणला की. तर मी येणार म्हणून माईने खास मिसळ पावचा बेत केलेला आहे. माई स्पेशल मिसळ. चला मग वेरी गुड. मस्त घ्या आता मिसळ पाव खाऊ आणि मग निघू आपल्या पुढच्या प्रवासासाठी. आता फायनली निघालोय आम्ही आमच्या घराकडे, दोन ब्लॉगर्स एकत्र. आणि हे माझं सामान, त्यांनी मला सांगितलंय तू 15 दिवस येऊ नको. जाऊ दे, चांगले. भाऊजींना पण सुट्टी. पहिली पोरगी असेल हा ना, तेच म्हणणार होतो आता मी. अरे बटन दाबी झिरो तसा. अरे, सोडतो ना. घरी जायचं एक्साइटमेंट होती. तर आम्हाला घरी सोडायला खास बिग्नेशनचे दोन मालक स्वतः ते आले आहेत. तर तुम्हाला काही गाडी वगैरे पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट ते बाटली दे गाडीत पाणी टाकायला आधी. करा की तुमच्या बिझनेसचं. गाडी विकायची हीच. हे बघा गाडी. त्याची माहिती पाहिजे असेल तर पेजला जावा. हा. तर फायनली रिएक्शन घ्यायला आलोय आम्ही. ब्लॉगचं टायमिंग वाढते, पप्पा काही दरवाजा उघडत नाही. फोन करू. सरप्राईज. आईचे रिएक्शन बघा. फायनली आलोय घरी आपण. वाचलं थोडक्यात. एवढेच आहे आम्ही. चला जाऊ दे, वाचलो आपण सगळे. तर आज आहे दिवस दुसरा. काल गप्पांमध्ये काय ब्लॉग घ्यायचं लक्षातच नाही राहिलं. तर मग आज अख्खा दिवस म्हणजे संपायलाच आलाय. तरी पण थोडंफार काहीतरी शूट करून, तर मी आत्ता आलो आहे दादाला भेटायला. आणि दादाच चालली पूजा. पाणी भरून झालं, आता देवपूजा चालली आहे मस्त मध्ये. चला मग इडा बिडा ठेवू दे, श्रीमंत बायको मिळवू दे. कोट्याधीश कोट्याधीश. कोट्याधीश म्हणजे अब्जाधीश भेटली पाहिजे. भेटणार भेटणार, नक्की भेटणार. आणि आज स्पेशल दादाच्या हातचा चहा प्यायसाठी मी आलोय इकडे. बनणारच आहे थोड्या थोड्या वेळात तयार होईल तो. चला मग चालू द्या, तयारी चालू आहे. आणि थोड्या वेळानं आम्ही निघणार आहे स्वामींला. आमच्या इथं स्वामींचं मंदिर आहे खूपच मोठं, खूपच छान असं. खूप असं छान असं जाऊ आपण थोड्या वेळाने तिथे. थोड्या दिवसांनी. हे थोडंफार जर होतच. तर फायनली स्पेशल चहा तयार झालेला आहे. येस आता चहा पी माझ्या हातचा. किती 2 महिन्यात 2 महिन्यातनी. चला मग चहाचा आस्वाद माझ्या घेऊ. हातचा यशच्या आवडीचा. चला मग चहाचा आस्वाद घेऊ आणि पुढे तुम्हाला कळलंच काय काय होते. तर हे दादाचं बर्थडे गिफ्ट थोडं उशीर आहे पण ठीक आहे. ग्रीन वॉलेट. 50 रुपये का डोळा. ग्रीन वॉलेट यश आहे. ग्रीन वॉलेट म्हणजे हे काय खासियत ग्रीन वॉलेटची? बरेच पैसा आहे का? आता माझ्याकडे खूप पैसे येणार आहे यश. खूपच. एवढा पैसे ॲम्ब्युलन्स
माझं गिफ्ट पगार झाल्यावर दादाला येईल. आपली तर पार्टी सुरू मग दादा पार्टी कधी आहे आपली? हे काय आता चालू आहे हे On the way. माहिती झाली आपली. नाही आपली पार्टी नाही म्हणजे ही महिला झाली. तर असा होता आजचा दिवस. तर आता उद्या मी जाणार आहे परत कामावर पुण्याला. तर त्याआधी मी आलो आहे चेतन भाऊंना भेटायला. मग आणि खास मी आलो स्पेशल भजीचा बेत झालेला आहे. भजी खाऊयात. गोड भजी. सगळ्यांनी आजपर्यंत तिखट भजी ऐकले असतील तर पहिल्यांदाच गोड भजी. गावाची स्पेशल रेसिपी फ्रॉम चेतन भाऊ. तर मग असा होता ब्लॉग. तर भेटूया मग पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. स्टे ट्यून. नवीन ब्लॉग आता येतच राहतील.